तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघत आहात SK गेमिंग अँड ब्लॉग्स यूट्यूब चॅनल. तर मी तुम्हाला म्हणलेलं शनिवारी किंवा रविवारी आपली व्हिडिओ येणारे वन ब्लॉग सिरीजची, तर ती आज आलेली आहे. पण मी तुम्हाला सांगितलेलं मी माझ्या मित्रासोबत खेळणार आहे. बट मित्राचा थोडा प्रॉब्लेम झाला, त्याला वर्ल्डला जॉईनच करता येत नव्हतं. त्याच्यामुळं मी एकटाच आता खेळणार आहे ही सिरीज. पुढे बघू, त्याला जर जॉईन होता आला तर तो पुढे जॉईन होईल, नाहीतर मी एकटाच ही सिरीज कंटिन्यू करेल. तर आता आपण सिरीज चालू केली वन ब्लॉकची. मला नक्की तुम्ही सपोर्ट करा आणि या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण का पहिली चेस्ट आपली इथे आलेली आहे. नाईस. चेस्टमध्ये 5 ब्रेड दिले आहेत, एक बुक दिली आहे. दोन्ही बुक इम्पॉर्टंट बुक दिलेत. काय बुक आहे माहीत नाही, बट असून द्या. आपण आता चेस्ट तोडू आणि पुढे कंटिन्यू करू. आता आपल्याला स्टोरेज सॉल्ट करायला काही प्रॉब्लेम नाही, कारण आपल्याकडे चेस्ट आलेली आहे. इथे असे हे सगळे 4 असे आपले 12 वर्ल्ड आहेत ह्याच्यात. वर्ल्ड आहेत. ओके, आपण पहिल्या वर्ल्डमध्ये गेलो आहे आय थिंक सो. त्यामुळं पहिलं वर्ल्ड आहे आपलं, पहिलं फेज आहे फॉरेस्ट. तर आता आपल्याकडे डर्ट आली आहे, आपण हे लावून घेऊया. आणि तुम्हाला एक सांगू का की ना काय प्रॉब्लेम चालला आहे काय माहिती. वा, गाईने आपल्याला आशीर्वाद दिला. बरं, जाऊन दे. माझ्यासोबत काय प्रॉब्लेम चालला आहे काय माहिती. एकतर मित्राला जॉईंट होता आलं नाही, दुसरं म्हणजे आत्ता व्हिडिओ काढायला घेतो आहे तर स्क्रीन रेकॉर्डच होत नव्हती. माहीत नाही का, बट मेमरीचा इश्यू होता थोडा बहुतेक, असं मला तर वाटतं आहे. बट असून द्या, आता तर झाली आहे रिकॉर्डिंग चालू. 1 मिनिट चेक करून द्या. रिकॉर्डिंग चालू आहे आपली, काही टेन्शन नाही. बघा लागतं यार, काय आहे ना प्रॉब्लेम चालला आहे सारखा. रेकॉर्डिंगमधनं स्टॉप होती आहे. वॉट सॅपलिंग आलती आय थिंक सो. आत्ता ये पहिले आपल्याला एका ट्रीची सॅपलिंग मिळाली आहे, तुम्ही बघू शकता. आता ती आपण लगेच लावून घेऊ, म्हणजे आपल्याला वूडची आता काही कमी पडणार नाही. तर मी तुम्हाला थोड्या वेळाने मिळतो, आपलं जरा एरिया एक्सपांड करून. तर आता माझे 101 ब्लॉक्स माइन करून झालेत. आणि लिटरली यार, माझ्या डोळ्यांसमोर आत्ता ह्या शिपनी आणि ह्या मशरूम कावने एका बिचाऱ्या पिकचा जीव घेतला. म्हणजे ह्याच्या बेसवरनं खाली ढकलून दिले यार पिकला. बिचारा पिक, काय त्याची चुकी नव्हती तरी नुसते धक्काबुक्की करते ते. तर आत्ता माझे 100 ब्लॉक्स माइन करून झालेत. आणि इतकं म्हणजे इतकं मध्ये मध्ये येते ना, एखादा हार्ड ब्लॉक आला ना, म्हणजे बोन ब्लॉक आला ना, तर बरोबर ब्लॉकच्या इथंच येऊन थांबते ते, माइन पण करून नाही ना. तर आता पहिले माझा प्लॅन असा आहे की आत्ताच सगळ्यात पहिले ह्यांना एक सेपरेट जागा करावी. आणि मी बेसिक टूल्स पण बनवलेत. ओ माय गॉड, मशरूम का एक खायचं रिसोर्स होतं ते पण गेलं. ह्यांना ना यार, पहिले जागा एक्सपांड करायला लागेल. स्लॅब बनवून घेतो खूप सारे आणि मग जागा एक्सपांड करू. हे असं हे जे स्लॅब बनवू आपण. आणि खूप सारे मला सॅपलिंग पण मिळालेत. हां, तर आता स्लॅब बनवून झालेले आहेत खूप सारे. माझं काय आयडिया आहे की ना, ही जी आपण हे 3 ब्लॉकची जी 3 ब्लॉकचा हा आपला स्क्वेअर आहे, तर आपण 5 ब्लॉकचा करा, म्हणजे सेंटरला आपल्याला जास्त जागा राहील. जरी एक झॉम्बी वगैरे स्पॉन झालं तर आपल्याला थोडं लांब जाऊन त्याला मारता येईल. तर इथं आपल्याला एवढं जमणार नाही. तर 5 ब्लॉकचा हे बनवूया आपण. सगळ्यात पहिले थोडेफार डर्ट घेतो. काय करतो, इकडच्या ह्या साईडला आपल्या मूनच्या साईडला आपण ह्यांना एक जागा करूया. तर आय थिंक 5 बाय 5 म्हणजे 10 ब्लॉक्सचा असं हे होईल. 10 ब्लॉक्स लावून घेतो. म्हणजे यार नकाऱ्यामध्ये येऊ, तुम्हाला जागा बनवतो ना मी. आता ब्लॉक लावायचं म्हणलं ह्यांनी मध्ये थांबलं तर कसं चालणार आहे. इथं 3 ब्लॉक आहेत, इथं 2 ब्लॉक लागले, म्हणजे हे झाले इकडची साईड झाली. आता इकडची साईड क्राउच करूनच खेळायला लागतं. आऊट झालं तर उगाच. हां, तर एवढा मोठा असा स्क्वेअर आपल्याला बनवायचा आहे. तर आता याचं सेंटर काढायला लागलं आपल्याला. 10 ब्लॉक्स आहेत म्हणल्यावरती 7 ह्या साईडला ठेवू, 7 ह्या साईडला ठेवू. नाही सॉरी, रॉंग झालं. 4 ह्या साईडला ठेवू, 4 ह्या साईडला ठेवू. 2 ब्लॉक मध्ये रस्ता बनवू.
नाहीतर 4 ब्लॉक्सचा रस्ता बनवू, दोन्ही साईडनी फेन्स, 2 ब्लॉक चालायला. हां, तर 4 ब्लॉक्सचं ठेवण्यासाठी आपल्याला 2-2चं नाही, 3-3नी करायला लागेल. 1 2 3 सोडून इथं स्लॅब प्लेस करावं लागेल आपल्याला. 1 3 4 ब्लॉक स्लॅब. कॅल्क्युलेशन थोडं रॉंग झालं, रॉंग. ओके, 5 ब्लॉक्सचा बनवूया आपण मस्त. नाही, हां ओके 5 ब्लॉक ठीक आहे. लय मोठं होतं रे, 5 ब्लॉक नको आपण आहे ना. हां भेटलं 3. हां आता 4 ब्लॉक ठीक आहेत. इथून 1 2 3 4, हेकडून 1 2 3 3चं बघूया. कॅल्क्युलेशन आज थोडी चुकते बट असून द्या, चालतं. हां 3 ब्लॉक्सचा आता आपण हा रस्ता बनवू, कंटिन्यू करू. एक या इथं ब्लॉक्स लावायचे राहिले, इट्स ओके असून द्या. ब्रिज बनवून घेऊ आपण, ब्रिज कंटिन्यू करू. एक बेसपासून थोडासाच लांब करू, म्हणजे ह्यांना न्यायला आपल्याला इझी पडेल. फास्टली आपण आता इथे ब्रिजिंग केली आहे. हां ओके एवढा ठीक आहे. तर आता ह्यांना एक मस्त असं स्क्वेअरच बनवूया. सर्कल बनवायला मला नाही येत अजून, असून द्या. तर 2 3 4 5 5 ठीक आहे. इथे 1 2 झाले. अरे ला 3 4 5 6 7 ओके 7 ओके. परत 2 3 4 5 ओके. त्यात या खूप मोठा आपला स्क्वेअर इथं बनणार आहे. लिटरली खूप मोठा स्क्वेअर आपण बनवणार आहे. आणि आता रात्र पण झाली, मॉब स्पॉन व्हायचे चान्सेस मला नाही वाटत आहे. आय थिंक मी ह्याच्या आधी पण खेळलो आहे ना, मग मॉब्स केववाल्या स्टेज आहे ना, केववाला त्यावेळेस स्पॉन होतात. आत्ता काय आपल्याला एवढी रिस्क नाही आहे. हां तर आता पुन्हा आपण 5 ब्लॉक्स नाही 5 1 2 3 4 5 2 3 4 5 6 आणि 7 करेक्ट. ओके आता हे लावून झालं. आता मधलं आपल्याला फिल करायला लागेल पटापट. यार लिटरली मी इतक्या फास्टली काम करायला लागलो आहे ना. पहिले जेव्हा मी खेळायचो ना 1 ब्लॉक, त्यावेळेस म्हणजे मला एवढं काही येत नव्हतं, जमत नव्हतं ना. त्यावेळेस मी बिगिनियर होतो. आता यार प्रो म्हणू शकता तुम्ही मला येतं मस्त असं पटपट खेळता. हां करेक्ट. आपल्याला एवढे ब्लॉक म्हणजे स्लॅब आपले संपल्यात. आता इथं थोडं राहिले, ते आपण नंतर करूया. पहिले तर आता आपल्याला अजून थोडी मायनिंग करायला लागेल. मायनिंग करू पटापट फास्टली. आता आपण इथं मी आता तुम्हाला इथे ते ब्रिज कंप्लीट करून याला साईडने थोडंसं प्रोटेक्शन वगैरे म्हणजे काय म्हणतात त्याला, साईडनी कवर करतो आणि मग येतो पुन्हा तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने. हां तर आता आपण इथलं कवर केलं आणि एवढं थोडंसं लावून झालं फेन्स आपल्या बाजूने. मला ते मगाशी फेन्स शब्दच लक्षात येत नव्हता. आणि 150 ब्लॉक्स पण माइन करून झालेत. तर आता इथे एक चेस्ट आली, त्याच्यात काय भेटलं नाही. बोन मिल भेटले आणि थोडीफार फुलं भेटली. तर आता अजून थोडी मायनिंग करू, ते कंप्लीट करू, शिप्सला तिकडे ट्रान्सफर करू सगळ्या ॲनिमल्सला आपल्या. हे बघ ना असे मध्ये येतात, सगळं ब्लॉक तोडायला आलेला पण तोडून देत नाही. अजून एक चेस्ट आली असे. तर ती चेस्ट आपण ओपन करून बघू काय आहे त्याच्यात. फ्लावर्स आणि सॅपलिंग्स भेटले थोडे, असून द्या तेवढं पण आपल्यासाठी खूप आहे. हां पटापट आपण मायनिंग करून घेऊ. 200 ब्लॉक्स झाले की आपण ते तिकडचं कंप्लीट करून घेऊया. ते बोन ब्लॉक येतात ना इतके मोठे, काय त्याचा उपयोग म्हणजे आहे. बट आत्ता मला तोडायला पिकेक्स बनवायला लागेल. मला कंटाळा आला आहे, बनवूशी वाटेना. आपल्याला आत्ता तिकडंच वूड लागते खूप. आता इथं पिकेक्स बनवलं काय वूड आपल्याला पुरणार आहे. हो का, आता इतका म्हणजे माझा एक हिटमध्ये अख्खा बोन ब्लॉक तुटणार होता. ह्या कावला काय मध्ये यायची गरज होती का. बाय फास्टली आपण 200 ब्लॉक्स कंप्लीट करूया. साईडने थोडी डर्ट लावायची राहिली, ती डर्ट पण लावून घेऊ.
म्हणजे आणि ह्या ॲनिमल्सला तिकडे शिफ्ट करूया. पण त्यांना शिफ्ट करण्यासाठी आपल्याला त्यांना जे आवडतं ते फूड लागतं, पण ते फूड आपल्याकडे आत्ता नाही आहे. तरी ट्राय करू आपण कसं तरी त्यांना शिफ्ट करायला. फास्टली मायनिंग पण होत नाही यार. आपल्याकडे शवलनी फास्ट मायनिंग होईल. सर ना फास्टली पटापट. मशरूम काव पण आली एक. व्हेरी नाईस. वाव, ट्री उगला. पहिले ट्री चॉप करून घेऊ. काय बोलतो मी, ट्री उगला काय असे. आता आपल्याला तर आता इथे एक ट्री उगलेला तो आपण कट करून घेतलाय. त्याचे सॅपलिंग्स पडायला लागल्यात. आणि आपला मेन ब्लॉक कुठं होता तर मी विसरलोय. कशावरती डर्ट पण नाही यार. हाच असेल आय थिंक. तोच. वाव, 2 मशरूम काव झालेत. आणि आपण तेवढा एरिया तो केलेला आहे, तुम्हाला सांगितलंच मी. आता फास्टली आपण 200 ब्लॉक्स कंप्लीट करूया. आणि देन त्याच्यानंतरून एरिया थोडा एक्सपांड करू आणि तिकडे सगळे आपले ॲनिमल्स शिफ्ट करूया. बोन ब्लॉक येतात त्याच्यामुळे यार बोर होतं. किती टाईम लागतो यार ते बोन ब्लॉक करायला कंटिन्युअसली. काय यार म्हणजे नाही. फास्टली आता आपण 180 आपले ब्लॉक्स होतील. ह्या ब्लॉक तोडल्यावरती. वाव, एक चिकन पण आली 180 ब्लॉकला. नाईस. फास्टली यार मी मारला. काय यांचं यार मध्ये सरणारे सर काय गाईबानी गेली ती मशरूम काव एकतर. ह्यांना मध्ये करायचं असतं. नुसतं मी चापटेला आता. मी डायरेक्ट सगळ्यांना मारून टाकलं तर मध्ये आलं तर. उघड डोक्याला ताप करते ते. तुझा कुत्री. मला काय पण बोलायला नव्हतं. काऊ सरणार आहे बाजूला. काय यार टाइमपास लावला यांनी. तोडून पण नाही ना एक पण ब्लॉक. तसं ते आपल्यासाठीच उपयोगाला आपल्यालाच येणार आहेत. पण बघ ना यार कसे मध्ये. अरे बोन ब्लॉकचं काय रे, सारखं बोन ब्लॉक येतोय मध्ये. दुसरा काय ब्लॉक नाही लावला तर का ह्या मोडवाल्यांना. सर ना मशरूम का नुसता बोन ब्लॉक येतो यार. एक तोडला की एक बोन ब्लॉक, एक तोडला की एक बोन ब्लॉक. नाच तू इथंच नाच. इथे एक अजून ट्री उगलाय. नाईस, व्हेरी नाईस. तो पण ट्री चॉप करू. 200 ब्लॉक्स माझे होतील का नाही आज काय माहिती. नुसते मध्ये करते ते शिप बाजूला सर. वा, आता कसं जरा स्पीड मिळाली. तसं यार प्रत्येक ब्लॉक असा जरा स्पीडने चॉप झाला की म्हणजे तुटला की जरा मजा येते. नाईस. थोडेसे ब्लॉक राहिलेत आणि आपली शवलनी बलिदान दिले आपल्यासाठी. व्हेरी नाईस. 193 ब्लॉक, 94, 95, 96, 97. वाव, मशरूम काव परत आली. पुनर्जीव काय म्हणतात यार. असू द्या, पुन्हा आपली काव जन्माला आली. एक ॲपल दिले. वा, 200 ब्लॉकला. नाईस. पहिले एरिया एक्सपांड करू. ही तर शवल मारली तर सगळं घाण. वा, एक डट वायाला गेली. नाईस. फास्टली एरिया एक्सपांड करूया. एरिया एक्सपांड झालेला आहे. आज काय माहीत का झालं, मी काहीच बोलायला लागलो रे. बरं असून दे. आपल्याला थोडी डर्ट हवी. आपली डर्ट संपली. आता कोर्स डर्ट इथं आपल्याला लावायला लागेल. ती पण पुरेल का? हां, पुरली. ओके, एरिया एक्सपांड झालेला आहे. आता मस्त अशा प्रकारे आपण फेन्स बनवून घेऊ. वूड तर केवढंसं भेटलं यार ते वालं, पण त्याच्यात फेन्स बनतील का नाही काय सांगतात नाही. 9च बनतात यार. थांबा, आपल्याला थोडं हे लागेल. स्टिक्स लागतील थोड्या, मग अजून जास्त बनतील. एवढ्या स्टिक भरपूर आहेत. अजून थोडे बनवून टाकू. किती झाल्या टोटली? 24 आहेत आपल्याकडं. बघू पुरतील का. आता तुम्ही विचार करत असताल इथे 2 ब्लॉक का सोडलेत. आपण 5x5चा एरिया बनवलं नाही तर 3च ब्लॉक आहेत. तर आता इथे 2 ब्लॉक आपण लावायचे आहेत. म्हणजे 2 ब्लॉकची इथं असं कंटिन्यू करायचे आहेत. त्याच्यामुळे ते 2 ब्लॉक सोडलेत मी. आणि इथेच आपल्याला
त्यांना हे बनवायचं, गेट बनवायचं. काय माहीत आज लय दिवस झालं गेम खेळलो ना, त्याच्यामुळे मला शब्द आठवना की कशाला काय म्हणतात. मग अशी फेन्सला काय म्हणतात तेच माझ्या लक्षात येत नव्हतं. काय काय बोलू काय मी हे. तर आता ॲनिमल्सची पण शिफ्टिंग करायची आपल्याला. आय थिंक सो ती मी आता पुढच्या पार्टमध्ये करायला हवी, कारण खूप वेळ झाला आहे आपण व्हिडिओ शूट करतो आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आपण इथं मस्त ॲनिमल्ससाठी जागा बनवली, तिथे एक मस्त असं बेस बनवलेला आहे आणि ट्रीज वगैरे लावल्यात. भरपूर असे ॲनिमल्स आलेत आपल्याकडं आणि काऊज आपल्या सगळ्या मेलेल्या आहेत. व्हेरी नाईस, बट असून द्या. तर आजच्या पार्टमध्ये एवढंच होतं. ह्यांना मी नेक्स्ट पार्टमध्ये शिफ्ट करेल तिकडे, आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण काय करायला पाहिजे ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. मी तुम्हाला भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये.